प्रिया काव कारभारी त्यासारखी बायको मध्ये भेटली माय नसीब सांगतो असे उठले मला देवाची पूजा नाही करूशा वाटत तुले सांगतो तुले देवळावर बसून तीच पूजा करो तुले अगरबत्ती कापून लावा काव कारभारी तुम्ही कर ते जसे खांद्यावर बसून तू जर मला जर काम नसतं राहिलं का नाही अधिवेशनचं तर तुले खांद्यावर नेऊन पचमणील पोवा वाजवून ते नसतं द्यावं खरंच सांगतो मी कारभारी कशा कारण आवाज दिले माझे राया मला सांग तुला माहित आहे मी तहसील मध्ये कार्यरत आहे हो मान्य करशील पण मला आता 7 दिवसासाठी आला कॉल कोर्टामधून कि तुम्ही या म्हणे स्टाफ कमी आहे म्हणे 7 दिवसासाठी मेरे को जाना है और मेरे को जाना है लेकिन वापस आना है पण मी का म्हणतो प्रिया काय म्हणता जेव्हा मी जाईन का नाही तर त्यासाठी पंचरत्नाची साडी आणि खरंच का माया बायकोसाठी बी साडी आणीन आणि माया भावासाठी बी आणीन पण पहिले माया बायको सोबत चांगला बोलू दे पण बोलायला भेटते का नाही भेटत मग कारभारी 7 दिवस कोडे जातील माय हे बघ जाता तुम्ही पण तुम्ही लवकर याल बरं लवकर हो आणि तिकडे गेल्यावर जेवणा खावण्याची बरोबर आपली काळजी घेतो प्रिया पण मी तुला का म्हणू काय काय सांगू का सांगा ना मैंने किसी को दिल दे दिया कोणाला दिल्या नाही तुमची आली का मी आहे ना इथं मैंने किसी को दिल दिया म्हणून मला सांगता मी बोलत नाही अरे मैंने प्रिया को दिल दे दिया अरे दिल दे दिया दिल दे दिया पूछो 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 कौन है वो मेरी बीवी है वो बोलो 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 कौन है वो पूछो 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 कौन है वो बोलो 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 आता ओपन आली तू परत देऊन द्या तुम्ही काहीतरी सांग मला मी सांगू हे बघा आम्ही चांगलं सांगेन तुम्हाला चांगलं सांगशील तुम्ही तिकडे जाता पण घरची काळजी बिलकुल करायची नाही म्हणजे कसं काय अहो मी आहे ना घरामध्ये पक्का आता तू आहे तर बंड्या कुठं गेला आता असतील ते कुठेतरी बाहेर पण मी काय म्हणते सांगू पत्रा तेरी तेरा पत्रा तेरी तेरा माझी चिंता करता का मी हा परिवार सांभाळते तुम्ही
लगता बंड्या, अरे बंड्या, अरे बापा हा कुठं, अरे मेरे बापा बापा कुठं फसला रे पाया. अरे मच्छीचा कुठे काय गेला. हा अरे पण तिकडे बैलाचा कुठे काय घुसला. या लवकर ये. अबे मला जायचं आहे कोर्टामध्ये, लवकर वेळ नाही, लवकर ये. हे कामाचा मोठा आहे की असा थोडा पोट्टा, असा पोट्टा लाखाची खेळ जन्माले. हा बापानं सांगतो ना कोणती प्रार्थना केली होती याच्या वेळेस. आणि का माहित बाबा, तू खरंच रे बापू खदाना आहे. तू कोयल्याचा खदानी म्हणला हिरा ये. ये मा हे पहिले ठेव, मला मुद्द्याचा बोलायचा लाव. बापा लवकर ठेव, लवकर इकडे. मी काय म्हणतो, मध्ये जात आहे कुठं. कुठला मोठ्या कोर्टात, कोर्टात म्हणजे नागपूरले. नागपूरले. नागपूरले मला बाहेर जा मोठ्या. हा तू नागपूरला कोणी चालत तर मला बाहेर जा मोठ्या. कुठं तू चालत गंगा जमुना, काय काय गंगा जमुना सरस्वती हा तिन्ही नद्याचे संगम होती. हा. मोठे मोठे साधू संत येतील, लांब लांबून मुंजाळ तीर घेऊन आपल्या घराकडे येतील. आबे नदीत नाही चाललो भया, तीर्थक्षेत्राला नाही चाललो. आबे मी कोर्टामध्ये चाललो, माझं अधिवेशन शिकला नाही सवरला नाही. यंगाड्या पहिले ऐकून घेत जा. 7 दिवसासाठी चाललो तर मला काय म्हणायचं आहे, शेती म्हणले पुरे काम तुले करायचं आहे. हो मोठ्या. काय करायचं आहे मोठ्या हा आता पराठीचे फळं काढायचे. मन करायचं आहे, बैलाले पाणी पाजो. हो मोठ्या. आणि मी काय म्हणतो, तुले जेवणाच्या डब्बाती वहिन्यात. हे प्रिया इकडे येशील का. काय व कारभारी. तुला माहिती आहे ना भाऊ त्यापेक्षा मला प्रिया बा म्हणून. मला काय म्हणायचं आहे, काय म्हणता. माझा भाऊ जेव्हा जाईन शेतामध्ये तर त्याला डब्बा नेऊन देतो. तू डब्यामध्ये कायची भाजी देशील. कशाची भाजी देईन मी. कशाची भाजी खाशील, कायची देशील. अहो मी त्यांच्यासाठी अंडा भुर्जी घेऊन काऊन रे. नाही आले नाही आणि नाही काय पाहिजे. वांगा वांगा कशाची. वांगा 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 वांगा. अच्छा वांग्याची. आणि वांग्याच्या भाजीले तरी सुटली पाहिजे. म्हणजे कुठून पाहिजे. हा म्हणजे टाईट ग्रेव्ही वाली भाजी. तर मी काम पाहिजे. हा सर्व कामं त्याला व्यवस्थित तो करते. ओके. तू डब्बा नेण्याची जिम्मेदारी ठेव. अहो तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. बरं ठीक आहे मी निघू. मोठ्या हा मोठ्या तू चाललास मोठ्या. हा. पाठ कसं होईल मोठ्या. तुझ सर्व बरोबर होते. मी काय म्हणतो, तू वहिनी सोबत बोलून घे. मोठ्या दाबी. नाही थोडं समजून तर घे. आणि मग लागत तर आपण करून. मग मी येतो ना तिकडून, लगेच वेळ आहे. मी काय म्हणतो प्रिया बाय. तू थोडा कामली पाहिजे कारभारी. पण परत या ना लवकर या ना. अरे तू येतो त्यापेक्षा काळजी म्हणे आहे. मी काय म्हणतो, काय अभी म्हणता? कुछ मत बोल, मेरे को जाना है. बाय बाय बाय. टेक केअर. सी यू. गुड बाय. राया जाता कसे हो मला सोडूनी. अहो इकडे या. राया जाता कसे हो मला सोडूनी. विसरून माया प्रेमदान हो. विसरून माया प्रेमदान. राया जाता कसे हो मला सोडूनी. हो राया जाता कसे हो मला सोडूनी. विसरून माया प्रेमदान हो. विसरून माया प्रेमदान. बापा भाऊ गेला ड्युटीवर. आपण आपल्या वावराकडे गेलं पाहिजे. पण वहिनी सिंग 2 गोष्टी बोलल्या पाहिजे. वहिनी म्हटलं माझ्या लाडाच्या वहिनी वहिनीची वहिनी. मला जी कशाला या दिले माझे लाडा. वहिनी, आता मी जातो आवराकडं. चाल कुठे चालले. आवरा अहो वावराकडे म्हणा. चाललो वहिनी. तिथे चालले ना. का म्हणलं वहिनी, काय? मला भूक लवकर लागते. माझा डब्बा लवकर अहो लागतो. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. समजलं ना. हो. हे बघा. आणि तुम्ही आता मोठे झाले. अशी बावळात सारखी वागायची नाही बापूजी. मग म्हणजे मग आता वहिनी हा. मोठे झाले तर मग काका वहिनी वहिनी. काय अ. बापूजी तुम्ही मोठे झाले. अ. आता तुमचं लग्न होईल.
अहो लग्न होईल म्हणजे मला बायको बायको मग नाही तर का हे बघा तुम्ही असे बावडट सारखे वागाल तुमच्या बायकोचे बाबा वगैरे तुम्हाला किती प्रेमाने बोलवतील जवाई बापू यान जी बसाराची अशी म्हणतील आणि तुम्ही अशी वेड्यासारखी वागले तर चालणार का लाडाची होती र माझी लाडाची होती र माझी तुम्ही कष्ट करा माझ्या लाडाचे होती र माझे तुम्ही कष्ट करा माझ्या लाडाची होती र माझी तुम्ही कष्ट करा लाडाचे होते र माझे तुम्ही कष्ट करा लाडाचे होते र माझे येणारती जाऊ बाई माय आहो येणारती जाऊ बाई तुमची बायको येणारती जाऊ बाई तुम्हा वागवीन प्रेमान लाडाचे वधीर महादेव तुम्ही कष्ट करा नियमाना वैदिशीने बोलून जरा आपण आपल्या वावराकडे गेलं पाहिजे पण दिवस उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले दिवस उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात दिवस हिवाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले दिवस उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले 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 दिवस उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत आले उन्हाळ्याचे आले गाले वावरात वखरत गेला बाई खुतूर खोंड्या मला सांगते वहिनी वांग्याची भाजी पाहिजे वांग्याची तोंडात कुचकते याचा वांगा या भाकऱ्या पायी मला मुलं बाळ नाही झाले हे एवढी मोठी इस्टेट आहे आता मी चालू आहे ना आता मी चालू आहे बकर आपल्या नावानं करायला पाहिजे याच्या नावानं हो देते मी आणि याचा करते एवढा होत खुतूर खोंड्या ये तू घरी ये नाही तू वरात काढली तर याची कामं कधी यासाठी बनवते मी काय बनवायची यासाठी जाऊन झोपते मस्त घरामध्ये येऊ दे नाही याची वरात काढली तर काही नाही केली आज अन प्रॉपर्टीचा तर एवढसा तुकडा याले होऊ देणार नाही मी भाड्याच्या बैलाचा करते मी याच्या पायी मी वांजोटी राहिली याची तर वाद काढल्याशिवाय राहणार नाही तू फक्त घरी ये 7 दिवसापासून माझा नवरा गेला बाई घराच्या बाहेर 7 दिवसासाठी याची नाही ऐसी की तैसी केली तर मी नाव नाही सांगणार आपला प्रिया म्हणून ये फक्त घरी बाप्पा 12 वाजली एकही वाजत आले अजून परत वहिनीच्या पण भूक लागली का करावा ना पोटात अन्नाचा करिता दूध आहे वरण तेराला केली करून मला लागली भूक तहान आता उठा तरी मला वाटत तरी नाही आली मला भूक लागली मला भूक लागली मला भूक
होतो नाही जोरवान म्हणत वहिनी म्हटलं माझ्या लाडाच्या वहिनी वहिनीची वहिनी ओ वहिनी गावचे सारे भिकारी माझा घर भेटते भीक मागाले हे जा तिकडे कोण आहे मला काय भिकारा समजते वहिनी मी तुमचा डेर होते डेअरी अरे डेअरी तिकडे घराच्या मागं थांबले जा घेऊन जा बाप्पा मला काय माणूस सुद्धा समजते का वहिनी मी तुमचा नवऱ्याचा भाऊ सुमन माझी मा झोपून आहे देत काय नाही मा सारे गावातले कुत्रे येऊन पडले वहिनी वहिनी का झालं जी मला जेवायला द्या वहिनी माझे मा जेवायला पाहिजे भूक लागली वहिनी शिरं पाच तरी द्या वहिनी बापूजी का सांगूजी अजी सकाळपासून डोका बसलका दुखत होता पोट दुखत होता मी काहीच नाही बनवली बापूजी मस्त झोपली होती आराम करत होती जी माझी एकटी नाही का तब्येत चांगली नाही राहून राहिली वहिनी शिरं पाच तरी द्याली वहिनी त्यानं म्हणते तुला सांगला तर समजत नाही का नाही का तुला ठेका घेतला होता रे ठेका म्हणजे त्या भावाला जास्त आहे भाव तुला बडबड लावतो रे पहिल्याच करते भावाला कधी बरं भाकऱ्या तुझा करतो भाकऱ्या खुदून कोण्या घरची नौकरी आहे तुमच्या कराले पाया बाजू तुला काय करते नाही बापू खाल्ल्या असत्या ए भाड्या जास्त बडबड लावतो रे पहिल्याच करते या कुत्र्याचं करते या भाकऱ्याचा मस्त आहे अंधेरीच काय मस्त कबर कशाला दिसतो करते ए जास्त बडबड लावलं का पहिले का म्हणाला थांब तुझी नाही वरात काढली तर मारा या लागली रे माझ्या दारा लागली रे माझ्या दारा ये बरं दादा ये बरं भैया गा मारा या लागली ये बरं दादा ये बरं भैया गा मारा या मार झाला बेचा लोट्यानं मारला मार झाला बेचा बाईनं मारला मार झाला बेचा मारायला निकेतून कुत्र्या भीक मागून नाही तरी जाऊन फेरीवाले जीव दे आपल्या भाड्या चला 7 दिवस समाप्त झाले आणि बायकोची आठवण आली बायकोसाठी साडी घेतली माझ्या भावासाठी परमोळा घेतला चांगली नवीन टी शर्ट घेतली आता घरी जातो पहिले 3 आपल्या भावाने परमोळा आणि टी शर्ट आणि त्याच्यानंतर 3 बायकोले त्याला घरी गेलो पाहिजे प्रिया 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 आले तुम्ही मी आलो या लवकर बॅग काढून द्या डोनेट आणले ब्रेड आणले तुझ्यासाठी साडी माझ्या भावासाठी बरमोळा आणली टी शर्ट माझ्या मध्ये का म्हणायचं आहे काय म्हणायचंय पहिले मेरी पाणी की बॉटल ला मेरे को पाणी आणते मी बरं बॅग द्या तुम्ही अरे बापरे बहुत आदर्श माझी बायको सांगतो ना अशी बायको सर्वांना भेटो हे तुमच्या चरणी डोकं ठेवून सर्वांना सांगतो हा बायको सारखी
आण लवकर. अरे बापा येशील का? पाणी काढत होती. तुला फिल्टर आणलं का? थोडस थंड आहे. तुला माहिती ना मस्त म्हणून फिल्टर बनवली. जाऊ दे बिना पेल. मी काय म्हणतो काय बंड्या कुठं गेला? बंड्या बंड्या मला नाही माहित हो. तिकडे खेळायला वगैरे गेला असतील मुलांसोबत. तो का लहान आहे का खेळ ना? म्हणजे किती वाजता? आता एवढी वेळ झाली संध्याकाळची. मी न त्यासाठी साडी आणली. ते साडी तुला मी नंतर देतो. पहिले मी आपल्या भावाने कपडे देतो. अहो तुम्हाला माहित नाही. तो माहितीये का न सांगता कुठं पण चालला जाते. मी घरी एकटीच वाट पाहत राहते आयरी पायरी. हा काही सायंकाळशिवाय येत नाही. आणि मला त्या शेजारच्या यानं सांगले बाब्यानं सांगलं हा पत्ते खेळते म्हणून पोरायसोबत. पत्ते खेळते म्हणून? हो. थांब त्याला गावात जातो ना पत्ते आणतो. त्याचे कचऱ्याचे पत्ते तू घरी स्वयंपाक कर चांगला. अब राहू द्या येईल ना तुम्ही जेवण करून घ्यायला अगोदर. तू फोडणी का वरण कर. राहू तर द्या. कर. चल मैं लाता उसको भी. मैं उसके भाई के साथ खाना खाऊंगा. बरोबर. तेरे को बाद में मैं साड़ी दूंगा. क्या लवकर. हा येतो जा तुझ्या. हे मोठं पत्ते खेळायला लागलं म्हणजे सांगा. भाऊ इकडं तहसीलच्या ड्युटी मध्ये आणि हे बकरं पत्ते खेळते. नाही लवकर जातो गावातून याच्या पहिले पिसात घेतो. चलो. तर इथं पाणठेल्याला भाऊ आहे आपला महेश भाऊ. महेश भाऊला आवाज देतो. महेश दादा रे. महेश दादा. हो महेश दादा. बोला कोणतं काम पडलं? नमस्कार. नमस्कार नमस्कार. लगेच झाले म्हणलं पाणी नाही खाल्लं. मी म्हणलं बंड्या दिसला का? बंड्या. बरं मला एक सांगा. हा तुम्ही घरचे पाटील माणसं हा. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहात. हो हो हो. एवढे पेमेंट वाले माणसं तुमच्या भाऊ कोण भीक मागून राहिला? बरं तुम्ही माझ्या अंगावर येता. या लोकांच्या अंगावर जाऊ शकता का मग एवढ्या? म्हणजे काहून? एवढे नाही पुढे लोक टरकानं चालते जेवढ्या तेवढी. टरकान चालते ना. या टरकाच्याच लोकांमध्ये तुमच्या भाऊ भीक मागत आहे. हा बोलते. चला या मी दाखवतो. का बोलता? या मी दाखवतो. लवकर चला. अरे बाबा बंड्या. मेरे भाई तू क्या कर रहा रे? अरे बंड्या. बंड्या. अबे साल्या नाही क्या भाऊ अबे. भाऊ मेला आणि मी कोण होत त्याचा चेला? बंड्या. अबे इकडे ये. भीक नको मागू बे. माईच्या ठेवती का ना ठेवती पे कडमे सोडा. लवकर इकडे. बंड्या. माझा भाऊ भीक मागून राहिला. पत्ते हारला असेल. तू हारला असेल म्हणून ये ना मा. ये लवकर ये. पैसा देतात. ये ना मा. ए बंड्या. भाऊ मेला. लवकर इकडे. तुला भीक मागायला लावलं कोण? पैसे हारला असेल चुव्यामध्ये. बाबा खाले भेल खाऊन आला. लवकर इकडे. लवकर इकडे. लवकर इकडे. माया बायकोनं याले जेऊ देऊन दे तरी. बाबा 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 हालत का केली? आता इकडे बसवर भेटला ना. बसवर जायचं. इकडे 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 इकडे. काऊन तुला खाले एवढं भेटलं तू मावर थुकून राहिला? आता बसवर दिसला ना इकडे कमती. अरे बाबा ती हालत काऊन अशी झाली? काय झालं मला सांग. कोणत्या? हा तू बाप कोणला मी त्या कोणला बोल. त्या भाऊ. भाऊ मेला. भाऊ मेला. मी त्या गाडी बेल. तू माझ्या गाडी बेला बोलतो. झालं का पहिले एवढं सांग. तू एक काम कर. आपल्या बायकोला विचार.
बायकोने विचार म्हणजे बायकोने का केलं मायवाल्या विचार हे मा बायको सारखी बायको पुऱ्या गावात नाही बोल का म्हणणार देवाला हा? हा म्हणजे तुला भाव विचारत ना अबे त्या झालं का पहिले ते सांग मोठ्या हा तू नागपूरला गेलास मोठ्या हा वहिनीने दाराचा डब्बा ठेवायचा हा वहिनी डब्बा आणलं मोठ्या हा बस मारलं मोठ्यामध्ये तुझ्या वहिनीनं मारलं हो काय साठी मारलं काय साठी मारलं हिच्यासाठी मारलं मोठ्या झापटीच्या हिच्यासाठी मारलं मोठ्या ती बहीण म्हणत्या काळ्या भावना पराली म्हणे ती बाई म्हणे पुढे काही म्हणे त्या संजू गवळ्याला घर घातली म्हणे त्या भाऊ नागपूर खेटे आहे म्हणे कोण म्हणे माई बायको म्हणे हो, हो, ते. काय मी एक पक्षाची बाजू ऐकून कधीच न्याय करत नाही मी बाजू ऐकून दोन्ही पक्षाची तू लवकर घरी चाल घरी चाल लवकर चाल चाल लवकर प्रिया ए प्रिया लवकर घरायला बाहेर ये. लवकर ये तुले कोणते काम सांगत होते जेव्हा मी गेलो होतो कोर्टात काय झालं बरं कोर्टात गेलो होतो कोणते काम सांगितले होते लवकर बोल कोणते काम लवकर बोल. म्हणजे? कोणते काम सांगितले होते घरी नाही का कामे करशील म्हणे हा. आणि मस्त नाही का हे कामा गेले चुलीत आपल्या- मला सांग तुला आपल्या- काय चोप बंड्याले तुला डब्बा नेऊन दिला होता का खरं खरं बोल नेऊन देत ना मी नेऊन देत ना हो. इथंच उभी राह काम काय झालं तर बंड्या इकडे तुले वहिनीनं डब्बा आणून दिलता का मोठ्या खरं सांगतो मोठ्या मी जर खोटं बोलत नाही मोठ्या तर मला पोटपट केली बरं आधी आपल्या घरात नाही मैताना का फाशीला कुणाला मैताना हो मला सांग मला सांग तुले वहिनीनं डब्बा आणून दिलता का क्या बहीण 5 मिनिटाचा बोल तुले वहिनीनं डब्बा आणून येतो तुम्ही राय जाग्यावर राय स्टँड हिअर सीट हिअर हा डोंट गो हा मला सांग डोंट हिअर तुले वहिनीनं डब्बा आणून दिलता का नाही मोठ्या आणला मोठ्या काय साठी नाही आणून दिला तुला वहिनीनं डब्बा प्रॉपर्टी द्यायची त्यासाठी मोठ्या चल उभी होय इकडं ये इथं उभी राह आता बोल तुला डब्बा खाऊन नाही नेऊन दिला लवकर बोल डब्बा नेऊन दिला का नाही नेऊन दिला सोडा नाही इथं ये लवकर जवळ होय लवकर बोल काऊन नाही नेऊन दिला काऊन नाही नेऊन दिला काऊन नाही नेऊन दिला मी काय नेऊन देऊ काऊन नेऊन मी नाही नेऊन दे काऊन नाही काऊन हा आईचा खाली आला इथं प्रॉपर्टीचा हिस्सा गेले मी नाही गेले क्या बहीण माय मी तुले इच्छाधारी नागिन समजत होती पण तू थामन निंगी एक नंबरची म्हणजे प्रॉपर्टीच्या हिस्सासाठी तुने माझ्या भावाचा हे छळ केला हो केला हा केला तू एक काम कर तू आता जिथून आली का नाही तू तिथं निघा सांग इसको अभी घर में रखने का नहीं तिचा नारी तू नाही माझ्या कामाची अरे नाही माझ्या धामाची माझे नारी माझे नारी सोडा नाही तुला माझे नारी माझे नारी हे पुरं इथं सामान आहे सामान याच्या भांडे काढायचे चहा सामान मला सांग भाऊ हा
तुला माहित आहे हा नारी तुला माहित आहे का? अरे होत हा एकलीचा एक आणि मानत होतो याले लेक माझे नारी माझे नारी माझे नारी कदर नारी केली माझे नारी माझे नारी माझे नारी घेऊन जायचे मार्ग काय मोठ्या मोठ्या आपल्या भावाला धरून पाहिलं हा राजकारणाला पाय तिने मारा ते कापलं पुचूक पुचूक मारते आता तिचूकला फोन बंद कर फटाके फोन फटाके तू मला मदत करायचा तर तू काका नाही मोठा मी तुला सपोर्ट करत होतो का त्या जीवासाठी आपली बायको हसून आला तू माझ्या फोन पे टाकून आला केस केला केली तर जाऊ दे पुरा दिले डांड 1000 न बजाव केली तर जाऊ दे टेन्शन लेने का कुछ काम नाही आता मी काय म्हणतो तिला गेली तर म्हणा एका जागी बसून तरी राही म्हणा ते पिले खाये ते पिले खाई चाल फोन करायला जा बहीण घरची मला गेली मी काय म्हणतो आता कामाची टेन्शन घेणार नाही नाही मोठ्या मला माहित आहे तू आहे मोठ्या माझ्यासाठी कोणते कोणते काम करशील मोठ्या सकाळ झाली का तुला दात घासायला मंजन देईल दात घासायला मंजन देशील दात घासून झाला का तुला चाय देईल दात घासून झाला का चाय देशील गरम गरम पाणी आंघोळीला देईल गरम गरम पाणी आंघोळीला देशील गरम गरम जेवणाचं ताट वाढील गरम गरम जेवणाचं ताट वाढशील मोठ्या संध्याकाळ झाली तर ती बाधा करून देईल शाबास पण एक काम नाही करून दे बाबा कोणतं एक काम नाही करून दे बाबा कोणतं अशी झोपणार नाही काऊन 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 ती सवय मोठी खराब लागत ना माझी स्वप्नात या तू लोकांना सांगू लागला बे नाही सांगत आहो मी काय म्हणतो तू माया पुरे काम करजो आणि मी मस्त पैसे आणीन आणि मा भाऊ काम करा बाबा करी आपण दोघं भाव आता तू आपल्या रूम मध्ये झोप मी आपल्या रूम मध्ये चलो झाली हे बंड्या बे बंड्या काऊन झाली ना आले ते मच्छरदाणी काढ इकडे इकडे लवकर इकडे रात्रीच्या स्वयंपाक गरम कर मले ड्युटीवर जायचंय मला जेवण वाढ तुला जेवण मोठ्या हा लवकर ठीक आहे का चल म्हणजे माहित आहे माझी बायको नाही तर ह्या कामा पुरे करते मले काय टेन्शन आहे त्या बहीण भी काय बायकोची हात धरू मेरा भाई मेरे लिए देखना हम दोनों भाई दोनों तबाही
का म्हणला मोठ्या मीठ काऊन नाही टाकलं तर तुला काही नौकर आला मी का म्हणला का मोठ्या का म्हणला अबे तुला नौकराचा खावाचा खाण्याला घसरती गेला एवढं शॅम्पल आपल्या बायको तू का म्हणे म्हणे का म्हणा मी करीन म्हणो मोठ्या म्हणे तू बायकोने हकल म्हणे सारं कामं करीन म्हणे तुला करीन म्हणलो आता का मारा लावला म्हणे आज तुला करीन म्हणलो ना पुढे काय स्टॅच्यू पण लिहून देतो म्हणे का म्हणा आपल्या दोघा भावाचे झगडे चालूच राहतील मान्य करशील एक काम करणं वहिनी एका बाबाजीच्या घरी बसली आहे घरी कसली एका गुड्याच्या घरी बसली आणि म्हणून त्या बाबाजीने कंबर कसली असं आणि ते खाते भाव नसली एक काम कर तू ज्या वहिनीच्या लाडाची आहे ते ऐकते तू वहिनीला घरी घेऊन ये रागात समाना आपण निर्णय घेतो पण त्या निर्णयाला आपल्याला आयुष्यभर पस्तावा लागतो बरोबर आहे भाऊ बहिणी पासून आपण तोडून टाकतो भाऊ भावापासून तोडून टाकतो असे निर्णय घेऊन घेतो पण बादमनी पश्चाताप येते एक काम करतोस का तू साईड लोक मोठ्या मी वहिनीला आणत वहिनी ओ वहिनी मा भाऊ करते तुमची वहिनी वहिनी आली तू बोल वहिनी सोबत माहिती बोलाची लायकी राहिली ना तिला असे झोडपे टाकले त्या बहीण त्याची मायडीवर कसं टाकते बैऱ्या मायडीवर मोठ्या आपली ती बायको होय झोडपे टाकला की तो 5 मिनिटाचा राग राहते मोठ्या बाजूला येतो बाजूला प्रिया प्रिया तुले राग आला का नाही बरं लाडाला मारलं राग आला असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्रिया का करतो मराठी बोल मला गवसलं पाहिजे मराठी सांग प्रिया तुला मी मारलं आपण या मानवी जीवनामध्ये रागातामामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप मोठे निर्णय घेऊन घेतो आता मला सांग तू रागातामामध्ये जर माझ्या भावाला काढती नाही मान्य करशील तर रागातामामध्ये माझा भाव जर निघला नसता तर रागातामामध्ये मी तुला काढलं नसतं शेवटी पश्चाताप आपल्याला करावं लागते आपण एक दुसऱ्या सडल्या प्रॉपर्टीसाठी भाऊ भावापासून तोडून टाकतो भाऊ बहिणीपासून तोडून टाकतो बायको नवऱ्यापासून तोडून टाकतो तो प्रसंग आपल्या परिवारात नको यायला पाहिजे 50 वर्षाचं आयुष्य आहे ग प्रिया आपण तिकडे जर सोबत जगलो तर खूप काही घेऊन जायचं आपल्याला कारभारी याच्यात तुमची काही चूक नाही हो तुम्ही आपल्या भावाची बाजू घेतले सत्याची बाजू घेतले खरं तर माझी चूक आहे हो पण कारभारी हे बघा मी खरंच याच्यानंतर अशी नाही वागणार वारे माई बायको कारभारी गलती झाली माझी मजला माफ करा गलती झाली माझी राया
तुला वहिनीने करून टाकला माफ. तुले क्षमा केलं प्रिया. तू आता वहिनीला पाय लागला, माया कावणं लागला. लवकर माया भाऊ पाय बरं, आम्ही तिघही शिकण्यासारखं आहे. रागा तमामध्ये प्रॉपर्टीसाठी भाऊ भावापासून तोडून टाकतो, बहीण भावापासून तोडून टाकतो. पण आयुष्यात जेव्हा भाऊ मरते का नाही, ते बहीण बिचारी हंबरटा फोडून त्यात मैत्रीपाशी येते. आणि आपलं म्हणजे आपण तिला पाहू नाही शकत, पण ते आपल्याला पाहिजे कशासाठी? हा एकोपा. आणि हा एकोपा जर दुर्मिळ होत असेल त्या प्रॉपर्टीसाठी पैशासाठी असं समाजात नको झाले पाहिजे. हेच या प्लॅटिंगच्या मार्फत सांगण्याचा मोठी होता. तुला पाया लागल्या का? लागल्या. आता तिघही माझी बायको न तू आता पैशासाठी झगडा करायचा नाही. अरे मी जरी नसलो आणि तो जरी असला, हे सर्व आपलंच आहे. समजलं? आमचा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शेर मान्यवरती आमचे आदर्श राजेंद्र देवळे साहेब